आला 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 उठ उठ आणि आवरून घे. गुड अँड हॅपी मॉर्निंग मिसेस देसाई. गुड अँड हॅपी मॉर्निंग मिस्टर आलाप देसाई. चला उठा आता. आलाप 5 मिनिट. आलाप आलाप टंगळ मंगळ नकोय. उठ आणि आवरून घे. मला अजून 5 मिनिटं हवेत. तू अशीच मला डोक्यावरून हात फिरवत राहा आणि माझ्या बाजूला बसून राहा. आलाप उठ. नाही. आलाप आलाप बघेल कोणीतरी. बघते. आलाप काय करतोयस तू हे सकाळ सकाळ. तुझ्या डोळ्यात स्वतःला बघतोय. आलाप आलापमध्ये आई येतील. येऊ दे. अच्छा मग काय सांगशील त्यांना. त्यांना सांगेन की दिवसाची सुरुवात गोड करतो. आई अगं तिथे कोणीच नाहीये. मला आता झोपू दे. जुई झोपू दे ना. जुई सीट काका आलाप काका. काय झाली का साखर झोप आणि साखर स्वप्न. काय हो बाबा. नाही स्वप्न ह्या वयातच बघायची असतात. पण ही अशी स्वप्न बघताना आपण आपल्या बेडरूम मध्ये नाही आहोत. आपल्या घरामध्ये एक छोटस बाळ आहे. आपलं नुकतंच लग्न झालंय. याचं जरा भान ठेव. हो बाबा. स्वरा बाळा मिशन कंप्लीट. चला चलो 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 चलो. चला जुईला गुड मॉर्निंग विश करूया. गुड मॉर्निंग. आता कसं उठवू मिसेस देसाईंना गाढ झोपेत नाही.
नाही अगं लपाछपी नाही. मग ते असंच. सकाळ सकाळ हातात आरसा घेऊन असंच म्हणजे अगं ते जुईताला उठवायचं तसं सांगा ना. जुईताई नाही सध्या जुईताई जुईताई चला उठा. जुईताई उठा. चला उठा पटकन. संध्या अगं हे बघा आला तर स्वतः आले तुम्हाला उठवायला. सांगू का सांगू बाहेर काय करत आता हा? जा ना. गुड मॉर्निंग मिसेस जुई देसाई. गुड मॉर्निंग. आपल्या संसाराच्या पहिल्या दिवसाचा सूर्य उगवलाय. हो. झोप झाली? हो. पण माझी नाही झाली. का? अगं तुझ्यासारखी सुंदर मुलगी माझ्या स्वप्नात आल्यावर कशी होणार माझी झोप? अच्छा, मग ती सुंदर मुलगी स्वप्नात आली की तुम्ही काय करता? मी त्या सुंदर मुलीला कुशीत घेऊन अगं पण जुई जुई ऐक ना. नो, मला आवरायचंय. 2 मिनिटं. जुई प्लीज. आलाप. आपण कुठे आहोत? रूम मध्ये. पण दरवाजा उघडा आहे. मग मी बंद करतो. नाही बघ हे बघ मी लगेच बंद केलं. जुई दरवाजा. जुई अगं जुई तू अगं दरवाजा बंद केला ना मी. हा तू काय करतेस बंद? नो आलाप, कोणीतरी येईल. अगं आपलं लग्न झालंय लपून छपून अजूनही भेटत काय अर्थ आहे? जुई ऐक ना जुई. गो. आरती देवासमोर ठेवली आहे. प्रसादी आहे तो घ्या. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग जुई बाळा. गुड मॉर्निंग बाबा. फ्रेंड बोललीस तरी चालेल. हो. आय नो मॉर्निंग काही एवढी गुड नाहीये. आता तिच्या मर्जी विरुद्ध हे लग्न झालंय हे चालणारच. हो बाबा. आणि बाळा तू हे सगळं ना पॉझिटिव्हली घे. म्हणजे मालतीनं तुला आज आरतीला उभं तरी राहू दिलं. उद्या ती तुला आरतीही देईल. तू अजिबात हार मानायची नाही कधीच. हो, तुम्ही बरोबर बोलताय. आता एक छान स्माइल कर आणि दिवसाची सुरुवात कर. येस फ्रेंड. ये होईना बात. स्वरा बाळा पटकन दूध पिऊन घ्या. मग मी तुला शेतकऱ्याची गोष्ट सांगते. नाही, आधी तू गोष्ट सांग, मग मी हे दूध पेईन. स्वरा बाळा असा हट्ट नाही करायचा. चला प्या पटकन. नाही. कोण कसला हट्ट करतोय? ये होणारी जुई काकू. सॉरी जुई काकू. आता तू आमच्याच घरात राहणार ना? येस माय लिटिल प्रिन्सेस. काल मी लवकर स्लीप केली, पण आजपासून रोज रात्री स्लीप करण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगत जायची. प्रॉमिस? थांबा जुईताई, प्रॉमिस करू नका. स्वरा बाळा आधी तेवढं दूध प्या,
मग त्या तुला प्रॉमिस देतील. संध्या, तुला काही मदत हवी आहे? नाही ताई, सगळी कामं झाली आहेत. स्वरा बाळाने तेवढं दूध पिलं की मग स्कूलसाठी रेडी करायचंय. थांब स्वरा, बाळा दूध पिऊन घे पटकन. नाही, मला असं नुसतं दूध आवडत नाही. स्वरा, मला नको आहे दूध, तू स्टोरी सांग. प्राजक्ता ताई ओरडतील बर का. चला चला प्या पटकन दूध. मला प्लेन दूध नाही आवडत, नकोय मला. ओके, मग हे प्लेन दूध आपण थोडं इंटरेस्टिंग बनवूया, म्हणजे आमच्या लिटिल प्रिन्सेसला ते आवडेल. हे मस्त चॉकलेट टेस्टचं प्युरोटीन. आता झालं हे इंटरेस्टिंग. स्वरा, यम्मी, मम्मा मस्त आहे. हो, काय आहे हे आहे वेंकीज प्युरोटीन. याच्या रिच चॉकलेट टेस्टच्या बरोबरीने यात आहे झिंक, क्रोमियम, सेलेनियम सारखी 24 न्यूट्रिएंट्स, जी नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढवतात आणि पूर्ण दिवसभरासाठीची एनर्जी देतात. मम्मा, आता मी रोज पीत जाणार. थँक्यू जे काकू. व्हेरी गुड. चला आता पटकन वर जा आणि स्कूल बॅग चेक करून घ्या. आपल्याला स्कूल साठी रेडी व्हायचंय ना. चला चला. हो मम्मा, आजपासून मी जुई काकूच्या हातूनच जेवणार. आणि जुई काकू तुम्हाला छान छान गोष्टी पण सांगत जा. येस माय लिटिल प्रिन्सेस. आणि या प्युरोटीन सोबत एक सिप बॉटल फ्री. स्वरा, ही तुझ्यासाठी. बघू, वाव किती मस्त आहे. चला स्वरा बाळा, तयारी करायची आहे ना. चला चला चला. हो. आणि संध्या, तुला जर तुझी कामं जास्त झाली असतील ना तर मला सांग. तुझी कामं अशी दुसऱ्यांना सांगायची काही गरज नाही. कळलं? कैलास, अरे काय करतोस ते तरी सांग मला. अरे अरे बॅग भरतो रे मी, बघतोस ना. आम्ही चाललोय तजुईकडे. हो का? अरे वा, बरं तिकडे काय परिस्थिती आहे मला सांग. भाऊजी, अहो तुम्हालाच सांगणार ना काय झालं ते. तुम्ही होतात म्हणून एवढं सगळं शक्य झालं. बहिणी, आम्ही मदत वगैरे केली, सगळं ठीक आहे. अहो पण आपण जसं ठरवलं तसं झालंच नाही ना. पद्या, अरे आपण ठरवलं तसं झालं नाही, यापेक्षा आलाप आणि जुईचं लग्न झालं हे महत्वाचं आहे ना. हो, ते महत्वाचं आहे. बरं चल, निघतो मी. तिथून आल्यावर काय झालं ते सांगा मला. चला येतो वहिनी. झाली बॅग भरून? हो झाली. अमृता, सगळे कपडे घेतले ना आपण जुईचे? हो. कैलास, आपण तिथून निघून आल्यावर तिथे काय घडलं असेल रे? काहीच आयडिया नाही ग. जुईलाचा फोन पण नाही आला मला. कधी कधी वाटतं ना की. काय वाटतं? असं वाटतं की आपण मूळ रूप घ्यावं आणि तिकडे जाऊन बघावं काय घडतंय ते. आणि कशात अडकलास मग? अरे आधीच जे काही झालंय ते कमी आहे का?
अमृता मी जस्ट विचार केला ग. तो विचार लगेच काढून टाक मनातून. मी जुईला सुद्धा सांगणार आहे. लग्न तर झालंय, पण आता तुला खरी काळजी घ्यावी लागणार आहे. कारण काहीही झालं तरी ते माणसांचं घर आहे. हो रे, म्हणतेस ते बरोबर आहे. काही झालं तरी आता जुईला पावलोपावली सावध राहावं लागेल. संध्या, कपडे वाळत घालायचे आहेत का? मी घालू? नाही ताई, तुम्ही बसा, मी करते. अगं करते ना मी काम. नाही, मी करते पटकन. ओके, पण मग सोबत तरी येऊ? आता तुम्ही सोबत यायचं ठरवलंच आहे तर मी काय बोलणार आहे. चला. आणि मला माहितीये तुम्ही वर येऊन नुसतंच उभारणार नाही, तर काम बी करतात. संध्या, बघितलं, इथं सुरुवात केली तुम्ही. बादली मीच उचलला. चला. बरं बाई, तूच उचल बादली. चल आता. चला. अरे बापरे, काय ग, काय झालं? नाही, नेहमी उदय दादा पुस्तक वाचत असतात तिथं. आज आलाप दादा वाचतायत. आलाप दादा, पुस्तकात लक्ष लागतंय ना? हो, हे काय वाचतोय मी. नेमकं कुठलं पुस्तक वाचताय? अगं एका लेखकाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ना, तर त्याने रिसेंटली लिहिलेलं पुस्तक वाचतोय. नाही, पुस्तकच वाचा, नाहीतर जुईताईला बघून कविता कराल. अरे देवा, आता काय झालं? जुईताई, माझं ना महत्वाचं काम राहिले. आलेच मी. बर. हेल्प प्लीज. शो अरे हात सोड ना. आला पर्यंत बघेल कोणीतरी. बघू दे. बघा, मी बचाव बचाव करून ओरडेन. ओरड ना, बघतोच मी माझ्या आणि माझ्या बायकोच्या मध्ये कोण येतात. आला, सोड ना. आला. आला पर्यंत. आला, सोड ना. आला, बघ हा, कोणी बघितलं ना, मी बाजूला होईन, मग सगळी उत्तर तुलाच द्यावी लागतील. एवढंच ना, चालेल, दे तुम्ही उत्तर. स्वतःच्या बायकोवर प्रेम करण्यासाठी जर मला उत्तर द्यावी लागली ना तरी देईन. नको ना रे. आला, अगं